आपण ईश्वराची आराधना करू. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. प्रार्थना करूया. सर्व समर्थ महानती पवित्र गौरव यहोवा दे बापा, मान महिमा आणि गौरव देत आम्ही तुझ्या दयेच्या सणाजवळ येतो. परत एक वार नवीन महिन्यामध्ये तू आम्हाला घेऊन आलास आणि नवीन महिन्याच्या या पहिल्या प्रभुवारी तुझ्या समक्षतेत यहोवा दे बापा, आपल्या घरामध्ये का सणा कुटुंबात समवेत येण्याची संधी दिलीस, उपासना करण्याची संधी दिलीस. आम्ही तुझे आभार मानतो. आणि यहोवा दे बापा, या उपासनेस आम्ही प्रारंभ करत असताना आम्ही पूर्णपणे तुझ्या शरणाला येतो. पवित्र आत्म्या तू आमचा ताबा घे आणि या वेळेपासून पुढे तू आम्हाला चालव. तू आम्हाला राख, तू आम्हाला पाळ आणि तूच आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन. देवाच्या गौरवासाठी यावेळेस आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 40 गाणार आहोत. गीत क्रमांक 40. जगदुद्धारक प्रभू येशूला नित्य मुखे गावे, सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने घ्यावे. जगदुद्धारक प्रभू येशूला नित्य मुखे गावे, सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने घ्यावे. परात पराच्या ज्या शब्दाने विश्वे ही दिसती, आदि अंत भावना ज्यामध्ये अंतर्गत होती, भूत भव्य की वर्तमान है ज्या प्रभुच्या हाती, देह धराया लावी त्याला पतितांची प्रीती, अनन्य मुचा पिता तारिता, जीवन झाला नता तत्वता, धरणीला स्वर्गता अर्पिता, तयास विसरुनी व्यर्थ कशाला लोकी भटकावे, माय सोडुनी शुद्धार्थ बाळे, कोठे मी जावे. चिंतामणी सोडुनी प्रस्तरा, कोणी करी घ्यावे. काम सुधा सोडुनी अगेच्या मागे लागावे. कल्पलता सोडुनी शाल्मणी शोधित हिंडावे. नित्य सुधा सो
आपण प्रेषितीय मतांगीकार एकत्र मिळून सादर करूया. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरेच्या उदरीत जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्याकडे दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला, ज्याला पुरले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव पिता ह्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करावा, जो येणार त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर मी विश्वास ठेवतो. आमेन. आजच्या दिवसाकरता नेमलेले स्तोत्र, जुना करार, पत्र आणि पवित्र शुभवर्तमान. यावेळेस आपण स्तोत्र क्रमांक 14 हे ऐकणार आहोत. स्तोत्र क्रमांक 14 आपण ऐकणार आहोत आणि प्रिय बहीण सुजाताताई घोडके याचं पुढारपण करते. देवबाबाच्या गौरवासाठी आपण स्तोत्राचं 14 स्तोत्र क्रमांक हे आपण वाचू. मानवाचा मूळ म्हणावा त्याची दुष्टाई. मूळ आपल्या मनात म्हणतो देव नाही. लोक दुष्ट व अमंगळ कृत्य करतात. सत्कर्म करणारा कोणी नाही. कोणी समंजस आहे की काय, कोणी देव भक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवाकडे अवलोकन केले. ते सर्व मार्गभ्रष्ट झाले आहेत. एकूण एक बिघडला आहे. सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही. सर्व दुष्कर्म करणारे अगदी ज्ञानशून्य आहेत की काय. ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकांस खातात, परमेश्वराचे नाव घेत नाहीत. पहा, ते अतिशय भयभीत झाले आहेत, कारण देव नीतिमान लोकात वस्ती करतो. दिनाच्या मसलतीची तुम्ही अवहेलना करू नका पाहता, पण त्याचा आश्रय परमेश्वर आहे. देव करो आणि सियोनेतून इस्रायलाचा उद्धार हो. परमेश्वर आपल्या लोकांचे दास उलटवील, तेव्हा याकोब उल्हासेल, इस्रायल हर्ष पावेल. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो, जसे प्रारंभी होते सध्या आहे व सर्वदा युगानुयुग होईल. आमेन. जुन्या करारातील शास्त्रपाठ यावेळेस आपण ऐकणार आहोत. जुन्या करारातील शास्त्रपाठ होशेयाचं पुस्तक याचा 5वा अध्याय, होशेयाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 1 ते 14 ही वचने मुलगी कविता साळवे आपल्यासाठी वाचेल. जुन्या करारातील शास्त्रपाठ होशेयाचा 5वा अध्याय आणि 1 ते 14 वचनं आपण आता वाचू. इस्रायलास बेईमानीबद्दल शिक्षा. याजकांनो ऐका, इस्रायलाच्या घराण्या लक्ष दे, हे राजघराण्या कान दे, कारण तुम्हा शासन होणार. तुम्ही मिस्सा येथील 5 ताबोरावर पसरवलेले जाळे जसे झाला आहात. फितूर लोक भ्रष्टाचारात बुडून गेले आहेत, तर त्या सर्वात शासन करणारा मी आहे. अफ्रायमाला मी ओळखतो. इस्रायल मजपासून लपलेला नाही. हे अफ्रायमा, तू व्याभिचार केला आहेस. इस्रायल भ्रष्ट झाला आहे. त्याची कर्म त्यांना आपल्या देवाकडून वळू देत नाही, कारण अनाचार बुद्धी त्याच्या ठाई आहे. परमेश्वराला ते ओळखीत नाही. इस्रायलाचा जो भूषण तो त्याच्या समक्ष त्याच्या विरुद्ध साक्ष देतो. म्हणून इस्रायल व अफ्राईम आपल्या पापामुळे अडखळून पडतील. युद्धही त्याच्याबरोबर अडखळून पडेल. ती आपली मेंढरे व गुरे घेऊन परमेश्वराचा आश्रय करण्यास येतील, पण तो त्यास सापडणार नाही. तो त्यास अंतरला आहे.
ते परमेश्वराबरोबर बेईमान झाले आहेत, कारण त्यात झालेली मुले परकी आहेत. आता चंद्रदर्शन होतात ते आपल्या वतन भागासह गडप होतील. गिबात शंख फुका, रामात कर्णा वाजवा, तुझ्या मागं हे बॅनामिना असा रणशब्द बेत ओवेन येथे करा. शासनाच्या दिवशी अफ्राईम ओसाईट पडेल. ही खात्रीने होणारी गोष्ट मी इस्रायलाच्या वंशास कळविली आहे. यहूदाचे सरदार शेताची मेर सारण्यासारखे झाले आहेत. मी त्याजवळ पाण्याप्रमाणे आपल्या क्रोधाचा वर्षाव करेन. अफ्राईमाला पीडा झाली आहे, त्याच्या हक्काची पायमल्ली झाली आहे, कारण तो स्वच्छेने शून्याच्या मागे लागला. यास्तव मी अफ्राईमास कसरीसारखा व यहूद्याच्या घराण्यास किडीसारखा झालो आहे. अफ्राईमने आपला रोग पाहिला व यहूद्याने आपली जखम पाहिली. तेव्हा अफ्राईम अशुराकडे गेला व यारेब राजास त्याने निरोप पाठवला, पण त्याला तुम्हास बरे करता येणार नाही, तुमची जखम बरी करता येणार नाही, कारण मी अफ्राईमास सिंहासारखा व यहूद्याच्या घराण्यास तरुण सिंहासारखा होईल. मी फाडून टाकीन आणि परत जाईन, तो मीच. मी त्यास घेऊन जाईन आणि सोडवणारा कोणी असणार नाही. येथे शास्त्रपाठ समाप्त होतो. वाचलेले वचन प्रभू आशीर्वादित करो. आमीन. आजच्या दिवसाकरता नेमलेले पत्र आपण ऐकणार आहोत. संत पावलानं गलतीकरास लिहिलेले पत्र, संत पावलानं गलतीकरास लिहिलेले पत्र याचा 5वा अध्याय आणि 16 ते 26 ही वचने आपल्यासाठी मुलगी शर्ली घोरपडे वाचे. गलतीकरास पत्र 5वा अध्याय 16 ते 26 ही वचनं. पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासनेविरुद्ध आहे. ही परस्पराविरुद्ध आहे. यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटकी, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रग्गेलपणा आणि अशा इतर गोष्टी. ह्याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना याच्यासह देह स्वभाव वधस्तंभावर खेळला आहे. आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये. आमेन. आजच्या दिवसाकरता नेमलेले पवित्र शुभवर्तमान, संत मत्त्यानं लिहिलेले पवित्र शुभवर्तमान, संत मत्त्यानं लिहिलेले पवित्र शुभवर्तमान 16वा अध्याय 24 ते 28 ही वचने आपल्यासाठी माझे सहकारी बंधू रेव्हरंड अनिल पाथरे पाळे साहेब वाचतील. आजच्या दिवसासाठी नेमलेलं पवित्र शुभवर्तमान, संत मत्तयाने लिहिलेले पवित्र शुभवर्तमान याचा 16वा अध्याय यातील 24व्या वचनापासून पवित्र शुभवर्तमान वाचनास प्रारंभ होतो. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार?
मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतांसह येईल. त्यावेळेस तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. मी तुम्हास खचित सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील, तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही. येथे पवित्र शुभवर्तमान वाचन पूर्ण होते. वाचलेल्या सर्व वचनावर देवबाप आशीर्वाद पाठव. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि युगानुयुग असो. आमेन. आमेन. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया आणि बहीण एस्थेरताई आपल्याला या प्रार्थनेमध्ये चालवे. आपण प्रार्थना करूयात. धन्यवाद देते परमेश्वरा, यावेळेस तुझ्या नावाला मनापासून तुझे आभार मानते, उपकार स्मरण करते परमेश्वरा. राजांच्या राजाला आणि प्रभूंच्या प्रभूला मान, महिमा आणि गौरव देते. तू आमचा इतका चांगला देव आहेस मास्टर, सदोदित आम्हाला सांभाळणारा, आमच्या सोबत राहणारा, आमच्या सगळ्या गरजा दैवी सामर्थ्यातून पुरवणारा आणि आम्हाला संरक्षण देणारा असा तू आमचा पिता आहेस. यावेळेस मनापासून तुझे आभार मानते, तुझ्या नावाला धन्यवाद देते, कारण परमेश्वरा तू आम्हाला आजपर्यंत सांभाळलेला आहेस. प्रत्येक लागणाऱ्या गोष्टी, आमच्या गरजा तुझ्या दैवी भांडारातून पुरवलेल्या आहेस. असा तू आमचा पुरवठा करणारा आमचा देव आहेस. तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू, तू अल्फा आणि ओमेगा, तू आमच्या प्रार्थना ऐकून त्याचं उत्तर देणारा आमचा परमेश्वर आहेस. यावेळेस परमेश्वरा मध्यस्थीच्या खिंडीत उभा राहून प्रार्थना करत असताना पुन्हा एक वार तुझे उपकार स्मरण करते, तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझे आभार मानते की आतापर्यंत परमेश्वरा आमच्या ह्या सेंट लूक मंडळीला तू सांभाळलेला आहेस. तुझ्या दैवी सामर्थ्याने परमेश्वरा प्रत्येकाला तू आशीर्वादित केलेला आहेस. प्रत्येकाची घरं प्रस्थापित केलेली आहेस आणि प्रत्येकाला परमेश्वर आतापर्यंत तू आनंदी ठेवलंस. याबद्दल तुझ्या नावाला खरंच मनापासून धन्यवाद देते, तुझे मी आभार मानते. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, आज देवबाप्पा ह्या मध्यस्थीच्या खिंडीत उभा राहून प्रार्थना करत असताना सर्वात प्रथम देवबाप्पा आमच्या मंडळीतील जे आजारी आहेत त्यांना घेऊन मी तुझ्या दयेच्या आसनाजवळ येते. सेराताईला देवबाप्पा आज एका ऑपरेशन प्रक्रियेमधून जावं लागलं, परंतु मास्टर तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझे उपकार यासाठी मानते की तिचा एबनेझर तू झालेला आहेस. डॉक्टरांचा डॉक्टर तू झालास, वैद्यांचा वैद्य तू झालास आणि तिच्यावर झालेली शस्त्रक्रिया प्रभू येशूच्या नावामध्ये तू आशीर्वादित केलीस. तुझ्या नावाला मी धन्यवाद देते. यावेळेस मायकल खरात आणि त्याचं कुटुंब घेऊन मी तुझ्या दयेच्या आसनाजवळ येते. देवबाप्पा त्यालाही परमेश्वरा आजारी झालेला आहे, याबद्दल तुझ्या नावाला मी धन्यवाद देते की त्याला हॉस्पिटलाइज करता आलं आणि परमेश्वरा आतापर्यंत त्याला सांभाळलंस, आजारातून त्याला बाहेर काढलंस आणि विश्वास बाळगते मास्टर की लवकरात लवकर दवाखान्यातून डिस्चार्ज होऊन तो घरी येणार आहे. किती तू चांगला देव, तुझी प्रशंसा करावी तेवढी कमी आहे मास्टर. किती तू चांगला देव की आम्हासोबत राहून आमच्या सगळ्या विनंत्या ऐकून परमेश्वरा त्याप्रमाणे उत्तर देणारा तो आमचा देव आहेस. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, इस्रायलच्या स्तवनात बसणारा आमचा तो जिवंत परमेश्वर. आज देवबाप्पा ह्या आमच्या सेंट लूक मंडळीमध्ये जी उपासना ऑनलाईन होत आहे, आमचा विश्वास आहे परमेश्वरा की तुझ्या पवित्र आत्म्याला पूर्ण मोकळीक येथे आहे. आज देवबाप्पा इथं जे स्तुतीस्तवन झाले, जे शास्त्रवाचन झालेलं आहे, विश्वास बाळगते की ते स्वर्गलोकी तू मान्य केलेलं आहेस. पुन्हा एक वार देवबाप्पा आमच्या चर्चच्या बाळासाहेबांना घेऊन तुझ्या दयेच्या आसनाजवळ येते. अशासाठी मास्टर की ज्या वचनाचं सामर्थ्य तू त्यांना दिलंस, पुरवठा परमेश्वरा त्यांना तू केलास आणि त्यामुळे परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याची ओतणी तू त्यांना केलीस आणि म्हणून देवबाप्पा आजचं वचन घेऊन ते आमच्या पुढे आलेले आहेत. आम्ही विश्वास बाळगतो की तू त्यांचा एबनेझर झालास, तू त्यांच्यासोबत राहिलास आणि परमेश्वर आत्मिक सामर्थ्याने तू त्यांना भरलेला आहेस. जे वचन घेऊन ते आमच्यापर्यंत आलेले आहेत ते पूर्ण मंडळी आणि संपूर्ण लोक ऐकत असताना परमेश्वरा विशेष तुझे यावेळेस मनापासून आभार मानते यासाठी की ते वचन जेव्हा ऐकलं जाईल तेव्हा ऐकणाऱ्यांच्या मनावर परिणाम व्हावा आणि त्याप्रमाणे परमेश्वरा आम्ही वागणारे असावेत आणि तुला आवडणारे असावेत असं तू होऊ दे. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, आमच्या मंडळीत जे अंग उपांग आहेत त्यांना घेऊन यावेळेस तुझ्या दयेच्या आसनाजवळ येते.
वडील वर्ग आहे, संडे स्कूल आहे परमेश्वरा. या सगळ्यांना घेऊन परमेश्वरा अशासाठी तुझ्या दयेच्या आसनाजवळ येते की आतापर्यंत तू प्रत्येकाला राखलंस, सांभाळस. वडील वर्गाची जी कार्यकारिणी आहे परमेश्वरा ती करण्यासाठी त्यांना तू सहाय्य केलंस. संडे स्कूलच्या मुलांना परमेश्वरा ह्या कोविड-19च्या दरम्यान तू सांभाळस मास्टर, की तुझी महान कृपा आम्हावर झाली आहे. याबद्दल खरंच तुझ्या नावाला धन्यवाद देते. आज देव बाप्पा तुझ्याकडे याचना करते अशासाठी की संपूर्ण जग परमेश्वरा जे ह्या कोविड-19च्या संदर्भात सगळीकडे परमेश्वरा जे लोक अस्ताव्यस्त झालेले आहेत मास्टर, यावेळेस मनापासून परमेश्वरा तुझ्या दयेच्या आसनाजवळ याचना घेऊन येते की हा राग तू आता शमवावास परमेश्वर. कारण पूर्ण जग परमेश्वरा ह्याने व्यापलेलं आहे, ग्रासलेलं आहे. पूर्ण जगाची परमेश्वरा उलथापालथ झालेली आहे, व्यवस्थापन बदललेलं आहे परमेश्वरा. पुन्हा एक वार सुरळीतपणा यावा यासाठी मी तुझ्या दयेच्या आसनाजवळ येते. कारण मला माहीत आहे परमेश्वरा की हे फक्त सामर्थ्य तुझ्या हातामध्ये आहे आणि तूच हे शमवणार आहेस. धन्यवाद देते परमेश्वरा. आतापर्यंत अनेक जे ग्रस्त झाले त्यांना तू राखलंस. अनेक लोक परमेश्वरा यामध्ये मृत्युमुखी पडलेस, त्यांच्या कुटुंबाला तू सांभाळलंस. देवबाप्पा जे डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल्स, प्रेतांची विल्हेवाट लावणारे लोक आणि परमेश्वरा लॅब टेक्निशियन्स, या कोविड-19च्या संदर्भात प्रादुर्भाव झालेल्यांना पुरवठा करणारे लोक, प्रत्येकाला परमेश्वरा तू एक सुंदरसं मन दिलंस, त्यांना शक्ती दिलीस, मनोबल दिलंस आणि त्यामुळं आतापर्यंत ह्या रुग्णांची सेवा करण्यासाठी ते सज्ज राहू शकलेस. याबद्दल परमेश्वरा खरंच तुझ्या नावाला धन्यवाद देते. तुझे मनापासून आभार आणि उपकार मानते. कारण हे सामर्थ्य तुझं आहे, बळ तुझं आहे परमेश्वरा. तुझ्याशिवाय दुसरं हे कोणीच करू शकत नाही. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आज पुन्हा एक वार परमेश्वरा तुझे आभार यासाठी मानते की ह्या कोविड-19च्या परिस्थितीतही ऑनलाईन परमेश्वर आम्हाला तुझी उपासना करता येत आहे. यावरून आम्ही म्हणतो की आमच्या देवाने आम्हाला टाकलं नाही, आमच्या देवाने आम्हाला सोडलेलं नाही. आणि परमेश्वरा हा विश्वास बाळगते आणि मनाने कबूल करते की ह्या दरम्यान अनेक लोक तुझ्याजवळ आलेले आहेत, तुझ्या चरणाजवळ बसलेले आहेत मास्टर. आणि त्यांनी जाणून घेतलंय की आमच्या देवाच्या समीप जाऊन कसं तरी करत भीत आणि कापत कापत आमचं तारण साधून घेऊन आम्हाला त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करायचा आहे. आज असे अनेक लोक आहेत परमेश्वरा की त्यांच्यापर्यंत देवबाप्पा पुरवठा झाला नसेल, परंतु प्रभू येशूच्या नावामध्ये मी देवबाप्पा असं म्हणते की त्यांना देखील पुरवठा व्हावा. कारण परमेश्वरा तूच पुरवठा करणार आमचा देव आहेस. धन्यवाद देते यासाठी की ही प्रार्थनेची संधी तू मला दिलीस. आणि देवबाप्पा तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही पूर्ण उपासना चालू आहे, म्हणून पुन्हा एक वार तुझ्या पवित्र आत्म्याला धन्यवाद देते. तुझे मनापासून आभार मानते आणि ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करते, म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण समर्पणामध्ये जाऊयात आणि परमेश्वराकडनं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मागूयात. त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारच त्यानं आपणा प्रत्येकांशी बोलावं, म्हणून आपण पूर्णपणे स्वतःला पवित्र आत्म्याच्या आश्रयाला देऊन टाकूयात आणि आपण गाऊयात, प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तू भर दे हमें, प्यारे मसीहा
प्रीतिपूर्ण गौरव यहोवा देव बापा, तुझ्या पवित्र वचनातून मनन आणि चिंतन करत असताना यावेळेस आम्ही तुझ्या आश्रयाला येतो. देवाच्या आत्म्या तू बोल आणि आम्ही तुझी लेख ऐकत आहोत. पवित्र आत्म्या तू बोल आणि आम्ही तुझी लेख ऐकत आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची उपकार स्तुती करूया. फिरून एक बार परमेश्वर देव बापानं आपल्याला एका या वर्षातील नवीन महिन्यात अथवा अर्थात 8व्या महिन्यामध्ये परमेश्वरानं आपल्याला आणलेला आहे. आणि या महिन्याच्या या पहिल्या प्रभुवारी परमेश्वराच्या पवित्र समक्षतेत आपण येऊन त्याचं गौरव करावं, त्याची उपासना करावी. आपल्या घरांमध्ये का असताना परंतु आपण त्याची उपासना करावी. ही महान संधी परमेश्वरानं परत एक बार आपल्याला याही दिवशी दिली, म्हणून आपण त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद देऊयात आणि आपल्या मुखानं आपण कबूल करूयात, घोषित करूयात, यहोवा तू चांगला देव आहेस. तुझ्यासारखा चांगला देव पूर्वी कोणी नव्हता, नंतरही कोणी होणार नाही. देवाच्या प्रिय मंडळी, गेले 3 महिने आपण या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आहोत आणि संपूर्ण जगामध्ये आपण पाहत आहोत की ही परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण आपापल्या घरांमध्ये बंदिस्त झालेलो असताना प्रत्येकाचा दिनक्रम, दिनचर्या वेगवेगळी असेल, परंतु परमेश्वरानं आपल्याला या दिवसांमध्ये हे एक महान संधी दिलेली आहे की आपण स्वकेंद्रित, आत्मकेंद्रित जीवन जगावं. आत्मकेंद्रित, स्वकेंद्रित होऊन आत्मकेंद्रित जीवन आपण व्यतीत करावं, आत्मपरीक्षण आपण करावं आणि परमेश्वराच्या दृष्टीनं आपण त्याला मान्य होऊ असे आहोत का, यासाठी परमेश्वरानं हा कालावधी आपल्याला दिलेला आहे, असा माझा वैयक्तिक विश्वास आहे. अर्थात प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी असू शकते आणि म्हणून जो तो आपापल्या परीनं आपल्या जीवनाबद्दल विचार करण्याचा क्षमतेचा आहे आणि ते स्वातंत्र्य आपल्याला निश्चित अर्थानं आहे. असो, देवाच्या पवित्र वचनाकडे यावेळेस आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत आणि आज आपण विचार करणार आहोत प्रामुख्याने होशेयाचा ग्रंथ, होशे संदेष्टाचं पुस्तक याचा 5वा अध्याय 1 ते 14 ही वचनं आपण वाचलेली आहेत. होशे संदेष्टाचा ग्रंथ 5वा अध्याय आणि 1 ते 14 ही वचने आपण वाचलेली आहेत. आणि या प्रस्तुत शास्त्र पाठामध्ये आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी पाहायला मिळतात. याला दिलेलं शीर्षक असं आहे, इस्रायलास बेईमानीबद्दल शिक्षा. इस्रायल जे देवाचे निवडलेले लोक, देवाचे स्वतःचे लोक, त्यांनी देवाशी पितोरी केलेली आहे, बेईमानीने ते वागलेले आहे, वर्तलेले आहे आणि म्हणून परमेश्वर त्यांना शिक्षा करत आहे. प्रामुख्याने 3ऱ्या अध्यायामध्ये किंवा 4थ्या अध्यायामध्ये जर आपण आलो तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं इस्रायलाशी परमेश्वराचा वाद. 4थ्या अध्यायामध्ये इस्रायलाशी सेनाधीश परमेश्वराचा वाद या शीर्षकाखाली काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर मग या 5व्या अध्यायामध्ये आपल्याला शिक्षा, परमेश्वराकडून त्याच्या स्वतःच्या लोकांना होणारी शिक्षा याविषयी आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग या शिक्षेचं कारण 4थ्या वचनात आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि 4थ्या वचनात काय म्हटलंय? 4थ्या वचनात असं म्हटलंय, त्यांची कर्मे, त्यांची म्हणजे कोणाची कर्मे? इस्रायल लोकांची कर्मे. त्यांची कर्मे त्यांना आपल्या देवाकडे वळू देत नाही, कारण अनाचार बुद्धी
त्यांच्या ठाई आहे, परमेश्वराला ते ओळखत नाहीत. 3 कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं कारण त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्यांच्या वागणुकीशी, कृत्यांशी संबंधित आहे. दुसरं कारण अनाचार बुद्धी, आणि तिसरं कारण देवाला न ओळखणं. या दिवसांमध्ये प्रियानो, सातत्यानं मी जाणीवपूर्वक या गोष्टी आपल्या पुढे आणत आहे. कारण संपूर्ण जग, बहुतांश लोक या जगातील आज हे मान्य करत आहे की हे जे सर्व काही घडत आहे ते मनुष्याच्या दुष्कर्माकरता देव त्याला करत असलेलं शासन आहे. आणि आपण या होशाच्या पुस्तकामध्ये पाहतो, परमेश्वर आपल्या स्वतःच्या लोकांना बैमानीबद्दल, त्यांनी केलेल्या बैमानीबद्दल, म्हणजे देवाशी ईमान न राखल्याबद्दल देव आपल्या लोकांना शिक्षा करत आहे. आणि या ठिकाणी ही 3 कारणं आहेत. त्यांची कर्मे, त्यांची कृत्ये त्यांना आपल्या देवाकडे वळू देत नाही. पवित्र शास्त्रामध्ये जर आपण पाहू गेलो तर आपल्याला देवाचं वचन स्पष्टपणे योहानाच्या शुभवर्तमानामध्ये हे सांगतं की ज्यांनी सत्कर्मे केलेली आहेत ते स्वर्गीय जीवनासाठी उठविले जातील, आणि ज्यांनी दुष्कर्मे केलेली आहे ते न्यायासाठी पुनरुत्थित होतील. मनुष्यानं सत्कर्म करावं आणि त्यासाठी आपण निर्माण केलं गेलेलो आहोत असं संत श्रेष्ठ पौलानं सांगितलेलं आहे. सत्कृत्य करत, चांगली कृत्य करत आपण आपलं जीवन जगावं हे संत पौलानं सांगितलेलं आहे. नवं त्याकरताच देवानं आपल्याला निर्माण केले. होय, जो देव सर्व प्रकारच्या चांगुलपणानं भरलेला आहे त्या देवाला आपल्या निर्मितीच्या, अर्थात मानव निर्मितीच्या, ज्या निर्मितीला त्यानं आपल्या प्रतिरूपात निर्माण केलेलं आहे त्या निर्मितीच्या जीवनामध्ये त्याला दुष्कर्म कसं पाहायला आवडेल, त्याला कुकर्म कसं पाहायला आवडेल, दुष्कृत्य कशी पाहायला आवडती. आणि जर देव चांगला आहे, त्या देवानं मनुष्याला त्याच्या चांगलपणात निर्माण केलेला आहे, म्हणजे त्याच्या प्रतिमेत निर्माण केलेला आहे, तर देवाची अपेक्षा ही की मनुष्यानं चांगली कृत्ये, सत्कर्मे, सत्कृत्येच करत राहा. परंतु एदेन बागेमध्ये अवज्ञेच्या पाप कर्मांमुळं ज्या दुष्कर्मांचा प्रादुर्भाव मनुष्याला झाला, बऱ्या आणि वाईटाची मनुष्याला ओळख झाली, पण बऱ्यापेक्षा वाईटाची आवड त्यानं जास्त धरली, आणि तेच त्याच्यामध्ये सातत्यानं वाढत गेलेलं आपल्याला दिसत आहे. सातत्यानं सत्य आहे. या दुष्कृत्यांमुळे एकदा देवानं नोहाच्या काळामध्ये सर्व मानवांचा आणि आपल्या निर्मितीचा नायनाट केला. एक नवी निर्मिती नोहापासून अस्तित्वात आली. तोच आशीर्वाद त्या नव्या निर्मितीला देवानं दिला नोहाच्या काळात. परंतु तेथून पुढे जर आपण पाहिलं तर मनुष्यामध्ये सत्कर्मांचा अभाव, सत्कृत्यांचा अभाव आणि दुष्कृत्य किंवा दुष्कर्मांचा जास्त प्रमाणात प्रभाव दिसलेला आहे. आणि त्याचा परिणाम तारणाऱ्या ख्रिस्ताला वधस्तंभावरचं मरण सोसावं लागलं. आणि ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मानव जातीच्या दुष्कर्मांकरता मारणं जाणं, पापमय जीवनाकरता मारणं जाणं, या घटनेला आज 2020 वर्ष पूर्ण झालेली आहे. परंतु आजही
परिस्थिती जैसे तेच आहे. त्यांची कर्मे त्यांना आपल्या देवाकडे वळू देत नाही. त्यांची कृत्ये त्यांना आपल्या देवाकडे वळू देत नाही. 7वा अध्याय, होशाचा ग्रंथ 7वा अध्याय 15 आणि 16 वचनामध्ये काय म्हटलंय पहा. मी त्यास शिक्षण दिले व बाहुबल दिले, तरी ते माझ्या विरुद्ध वाईट कल्पना मनात आणतात. ते परत येतात, पण परात्पराकडे नव्हे. ते फसवणाऱ्या धनुष्यासारखे झाले आहेत. ते परत येतात, पण आपल्या देवाकडे नाही. देवाच्या प्रिय म्हणजे देव म्हणतो, मी त्यांना शिक्षण दिलेलं आहे, बाहुबल दिलेला आहे, परंतु ते अजूनही परात्पराकडे म्हणजे देवाकडे यायला तयार नाहीत. कारण त्यांची कर्मे, अनाचार बुद्धी त्यांना आपल्या देवाकडे येऊ देत नाही आणि ते आपल्या देवाला ओळखत नाही. देवाच्या प्रिय मंडळी, पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो, यशा संदेष्टाचा ग्रंथ याचा 66वा अध्याय, यशा संदेष्टाचा ग्रंथ याचा 66वा अध्याय आणि या 66व्या अध्यायामध्ये सेनाधीश परमेश्वर काय म्हणतो 18व्या वचनामध्ये पहा. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मी त्यांची कृत्ये व त्यांचे विचार जाणतो. मी सेनाधीश परमेश्वर अखिल मानवजातीची कृत्ये, त्यांची कर्मे जाणतो, तो ओळखतो. आपलं कुठलंच करणं त्याच्यापासून गुप्त राहू शकत नाही. कुठलंच करणं नाही. अहो, करणं कृती तर सोडा, आपल्या मनात येणारा विचार देखील परमेश्वरापासून लपून राहू शकत नाही. मी अनेक वेळेस हे सांगितलंय. स्तोत्र 139, स्तोत्र क्रमांक 139 आणि या 139व्या स्तोत्रामध्ये आपल्याला काय चित्र पाहायला मिळतं पहा. सेनाधीश परमेश्वराविषयी स्तोत्र करता काय म्हणतो, हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस, तू मला ओळखतोस, माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस, तू माझे चालणे, माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तन क्रमाची माहिती तुला आहे. परमेश्वरा, तुला मुळेच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही, कारण तू मागून पुढून मला वेढलेला आहे. काही एक त्या देवाच्या दृष्टीआड होत नाही. मागून पुढून त्या देवानं आपल्याला वेढलेला आहे. आणि म्हणून आपली सत्कर्मे, चांगली कर्मे असो अथवा दुष्कर्मे असो, सर्वात आधी जर ती कोण पाहत असेल, कोणाला दिसत असेल, तर ते सेनाधीश परमेश्वर. कारण त्यानं आपल्याला मागून पुढून वेढले. काय म्हणतो स्तोत्र करता, तू मला मागून पुढून वेढलेला आहे. देवाच्या प्रिय, आपण सतत त्या देवाच्या पहाऱ्यामध्ये आहोत. त्या देवाच्या नजरेपुढे आपण आहोत. आणि इब्री 4 मध्ये म्हटलेलं आहे, त्याच्या दृष्टीला सर्व काही उघडं वागणं असं आहे. ज्याच्याशी आपला संबंध आहे त्या देवाच्या दृष्टीला सर्व काही उघडं वागणं असं आहे. काही एक त्याच्यापासून गुप्त राहू शकत नाही, काही एक त्याच्यापासून लपवलं जाऊ शकत. देवाच्या दाविदासारख्याच पापही देवापासून लपलं नाही. आदाम हवेचं पाप त्यांच्यापासून लपलं नाही. आज आपलीही पातके, आपलीही दुष्कर्मे देवापासून लपवली जाऊ शकत नाही. प्रश्न हा आहे,
आपल्याला मिळालेल्या या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण आपल्या देवाकडे वळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आपल्या देवाकडे परत जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला आपण आपला देव परमेश्वर याच्याकडे जाऊ, हाच विषय. आपल्या मनामध्ये या 3 महिन्यात किंवा एकदा तरी हा विचार आला का आपल्याला आपल्या देवाकडे जाण्याची गरज आहे, आपल्याला आपल्या देवाकडे वळण्याची गरज आहे. देवाच्या प्रिय, या 3 महिन्याच्या या बंद खोलीच्या वास्तव्यामध्ये, वाटचालीमध्ये आपण अनेक गोष्टींचे विचार केले असतील. मनात अनेक गोष्टी आपण ठरवल्या असतील. 3 महिन्यामधील ही तूट आपण कशी भरून काढावी, जी आपली आर्थिक झालेली आहे. या 3 महिन्यामध्ये जे नुकसान झालंय ते कसं भरून काढावं. पुढे आपल्याला काही भवितव्य आहे का, आपल्या कुटुंबाला, लेकरा बाळांना काही भवितव्य आहे का. आज या 3 महिन्याचा कालावधी याच काळजी चिंतेमध्ये आपण व्यतीत केलेला आहे काय, घालवलेला आहे काय. सत्य आहे, मनुष्य मात्र म्हणून या विचारांनी आपल्याला ग्रासलं झालं शक्य आहे. परंतु आपल्याला हेही लक्षात घेणं गरजेचं नसावं का की ही परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य फक्त त्या यहोवा राफामध्ये, म्हणजे आपल्या देवामध्ये आहे, येशूमध्ये आहे. आणि आपल्याला त्याच्याकडे वळण्याची गरज आहे. हा काळ आम्हाला त्यासाठी देण्यात आला. परंतु आमची कर्मे आम्हाला देवाकडे वळू देत नाहीत. हे सत्य आहे का. आपल्या पूर्वजांना त्यांच्या कर्मांनी रोखलं. त्यांच्या कर्मांमध्ये अनेक गोष्टी समाविष्ट होत्या, ज्या पूर्णपणे ऐहिकतेशी संबंधित होत्या. आणि आजही आपल्याला हे रोखणाऱ्या गोष्टी या ऐहिक आहेत, दैहिक आहेत, जगिक आहेत. याच गोष्टी आपल्याला रोखतात प्रिया. आणि दुर्दैवाने आपण रोख नाही शकतो. आपली कर्मे देवाला माहिती आहेत. इतकंच नाही, आपली चांगली कर्मे देव पाहतो. सत्कृत्य देवाकडे रुजू होतात. मत्तई शुभवर्तमान 26वा अध्याय 10व्या वचनामध्ये मरियेविषयी देवाचं वचन सांगतं. जिला वस्त्र कुपी फोडून येशूच्या मस्तकावर ते बहुमोल केलं. शिष्यांसहित तिला पाहणाऱ्या लोकांना वाटलं ही नाश करत आहे, एवढ्या बहुमोल तेलाचा ही नाश करत आहे. पण येशूची साक्ष फार महत्वाची आहे. येशू म्हणतो हिने तर माझ्यासाठी एक चांगलं कृत्य केलेलं आहे. हिने माझ्यासाठी एक चांगलं काम केलेलं आहे. देव दखल घेतो आपल्या चांगल्या कृत्यात. जे उत्तम ते देवाला देणं, हे सत्कृत्य मरियेने केलं. हे मरियेने चांगलं कृत्य केलं देवाच्या. आज देव मोठ्या अपेक्षेने आपल्याकडे पाहता. मत्तई शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 5वा अध्याय 16 वचन. मत्तई शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 16 वचनामध्ये काय म्हटलंय पहा. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तुमचा प्रकाश लोकांपुढे असा पडू द्या की लोकांनी तुमची सत्कर्मे पाहून गुप्तदर्शी पित्याचं गौरव करा. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचं गौरव करावं.
काय? तुमचा प्रकाश लोकांपुढे पडू द्या. त्या प्रकाशातून लोकांना तुमची चांगली कर्मे, सत्कर्मे दिसू द्या. कशासाठी? लोकांनी तुम्हाला उंच करावं, काय चांगला माणूस आहे, काय चांगला पाळक आहे, काय चांगले लोक आहेत म्हणून तुमचं कौतुक करा नाही. तो गुप्तदर्शी पिता ज्याच्या प्रकाशानं आपण प्रकाशित होतो, त्या गुप्तदर्शी पित्याचं लोकांनी गौरव करा. त्या गुप्तदर्शी पित्याला लोकांनी ओळखा. होय, करू शकलो आपण. शक्य होत आहे आपल्याला हे सगळं करणं, पण देवाची ती आपल्याकडनं अपेक्षा आहे. देव आपल्याकडनं ती अपेक्षा करत आहे. प्रेषितांची कृत्ये 10वा अध्याय, प्रेषितांची कृत्ये याचा 10वा अध्याय आणि या 10व्या अध्यायामध्ये आपल्याला 38व्या वचनात काय दिसतं पहा. प्रेषित 10:38. आणि या ठिकाणी असं म्हटलंय, पेत्राचं भाषण आहे. नासुरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्म करत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता. नासुरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा अभिषेक केला आणि तो सत्कर्मे करत, नासुरी येशू सत्कर्मे करत, चांगली कृत्ये करत आणि लोकांचे आजारही रोग बरे करत फिरला. देवाच्या प्रिय, आज आपल्याला या जगात नेमकं तेच करायचं आहे. सत्कर्मे करत, चांगली कृत्ये करत आपल्याला आपल्या देवाला उचवायचं आहे. आपल्या देवाला ओळखण्याचा तो पुरावा आहे. आपण चांगली कृत्ये करतो, आपण सत्कर्मे करतो, आपण प्रकाशात चालतो, आपण पवित्र आत्म्याच्या अभिषेकानं भरलेलं जीवन देतो. प्रिय, आज हा विचार आपण प्राधान्यक्रम देऊन करूया. आपली ही जगी दैहिक कर्मे, ऐहिक कर्मे आपल्याला पूर्णपणे देवामध्ये वाढण्यास रोखत आहेत काय? देवाकडे वळण्यास रोखत आहेत काय? अडखळण होत आहेत काय? आज देवाकडे सहाय्याची अपेक्षा करा. मोठ्या आतुरतेने तो आपली वाट पाहत आहे. त्याला तुमची आणि माझी गरज आहे. त्याची इच्छा नाही की आपल्या आत्म्याचा नाश व्हावा. ख्रिस्तामध्ये पुनरुत्थित होऊन आपण सार्वकालिक जीवनाप्रत जावं, ही देवाची आपल्याकडनं अपेक्षा आहे. देवाचं पवित्र वचन आपल्याला काय सांगतं पहा. प्यार, कर्मे, सत्कर्मे असो दुष्कर्मे आपल्याला प्रतिफळ आहे. आपल्याला त्याचा मोबदला मिळणार आहे. योबाचा ग्रंथ 34वा अध्याय, योबाचं पुस्तक याचा 34वा अध्याय आणि याच्या 11व्या वचनात काय म्हटलंय पहा. योबाचा ग्रंथ 34वा अध्याय 11. तू मनुष्याला त्याच्या कर्माचे प्रतिफळ देतो, प्रत्येकास त्यांच्या त्यांच्या आचाराप्रमाणे गती देतो. देवनी संशय काही वाईट करीत नाही, सर्व समर्थ विपरीत न्याय करत. तो प्रत्येक मनुष्याला त्यांच्या कर्माचं प्रतिफळ देतो. प्रत्येकाला त्याच्याजवळ प्रतिफळ आहे आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ते प्रतिफळ मिळणार. त्याच्या हयातीत मिळत आहे आणि जेव्हा पुनरुत्थान होईल त्यावेळेस मिळणार आहे. होय, प्रत्येकाला प्रतिफळ, सत्कर्मांचं प्रतिफळ त्यांच्या हयातीत आहे
मेल्यानंतर होणाऱ्या पुनरुत्थानामध्ये आहे. दुष्कर्मांचं प्रतिफळ हयातीत आहे, मृत्यूनंतर होणाऱ्या पुनरुत्थानामध्ये आहे. होय, देवाची अपेक्षा आहे उत्तम ते प्रतिफळ आपणा सर्वांना, उत्तम ते प्रतिफळ आपल्या सर्वांना प्राप्त व्हा. आणि म्हणून आपल्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं शरीराची जी कर्मे आहेत ती मारली पाहिजे. रोमकरास पत्र 8 अध्याय आणि 13 वचनात पाऊल तेच म्हणतो, आत्म्याच्या सामर्थ्यानं शरीराची देवाला लोपासलेली कृत्ये कर्मे मारून टाकली. म्हणजे आपण देवाच्या पसंतीस उतरलेले असेल, म्हणजे देवाच्या पसंतीस आपण उतरू. प्यारो, आज आपल्या कृत्यांकडे लक्ष, आपण कशा प्रकारची कृत्य करत आहोत. दुष्कर्मी करीत आपण या जगात वावरलो तरी देवानं आपल्याला मोठ्या प्रीतीनं वागवून घेतलेलं आहे. सैतानाचं भक्ष त्यानं आपल्याला होऊ दिलेलं नाही. आजही तो वागवून घेत आहे. विचार करा, या 3 महिन्याच्या या भयंकर वातावरणात परमेश्वराने इथपर्यंत आपल्याला सुखरूप ठेवलंय की नाही? ते यासाठी ठेवलेलं आहे, आपण फार चांगले कर्म करत आहोत, कृत्य करत आहोत म्हणून नाही. या 3 महिन्यामध्ये फार प्रार्थनामय जीवन आपलं झालंय म्हणून नाही. देवाची आपल्यावरील प्रीती आहे आणि तो आपल्याला संधी देत आहे. तो संधी देत आहे. होय का? जसं होशाच्या काळात त्या लोकांची कर्मे त्यांना देवाकडे वळू देत नव्हती, आज आपली कर्मे आपल्याला देवाकडे वळू देत नाहीयेत का? पुढे जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला दिसून येतं, इस्रायलाचा तात्पुरता फसवणारा पश्चाताप आपल्याला पाहायला मिळतो. आज पुष्कळ लोक अशाच फसवणाऱ्या पश्चातापाच्या मागे लागलेले आहेत. देवाला हा पश्चाताप नको. देवाला अंतःकरणापासून अश्रू ढाळून केलेला पश्चाताप, अश्रू ढाळून केलेला पश्चाताप. आणि त्या पश्चातापासाठी देव आज आपल्याला आमंत्रित करत आहे. त्या कृतीशील पश्चातापासाठी देव आपल्याला आमंत्रित करत आहे. या दुष्कर्मांपासून आपण वळूया, दुष्कृत्यांपासून वळूया. देवाकडे वळण्याकरता रोखणाऱ्या प्रत्येक कृत्याला आपण विरोध करूया. जसं याकोब म्हणतो, सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळेल. आपण अडवूया त्याला म्हणजे तो पळेल. तो गेला की आपल्याला मार्ग मोकळा होईल. आज संधी आहे, आपण साधून घेऊया. प्रार्थना. पिता परमेश्वर, आभार मानतो या वचनांद्वारा माझी बोललास. ऐकणारे कान, समजणार मन आणि त्याप्रमाणे वागणार अंतःकरण द्यावं ही प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे करतो म्हणून आहे. पित्या, आमेन. यावेळेस गत आठवड्यामध्ये ज्यांचे जन्मदिवस आणि लग्न वाढदिवस संपन्न झालेले आहेत, किंबहुना येणाऱ्या आठवड्यामध्ये ज्यांचे जन्मदिवस आणि लग्न वाढदिवस संपन्न होणार आहेत, अशा प्रत्येकांसाठी आपण प्रार्थना करूया. प्रार्थना करूया. सर्व समर्थ यहोवा देव बापा, यावेळेस आम्ही त्या सर्व तुझ्या प्रिय लेकरांसाठी प्रार्थना करतो ज्यांचे जन्मदिवस गत आठवड्यामध्ये संपन्न झालेले आहेत, किंबहुना येणाऱ्या आठवड्यामध्ये संपन्न होणार आहे. पिता परमेश्वरा, इथपर्यंत सांभाळणं, राखणं, प्रतिपाळ केलास आभार मानतो आणि प्रार्थना करतो त्या प्रत्येकांचं जीवन नीतीसूत्रे 3:1-2 प्रमाणे तू आशीर्वादित कर, वृद्धिंगत कर, बहुगुणित कर. आणि पिता परमेश्वरा, त्या प्रत्येकांना दीर्घायुष्य दे आणि ज्या उद्देशानं तू त्यांना निर्माण केले तो उद्देश त्यांनी प्रार्थनापूर्वक जाणावा आणि बापा आपलं जीवन व्यतीत करून तुला संतुष्ट करावं म्हणून त्यांना सहाय्य कर. अशा प्रकारचे अनेक आशीर्वादित जन्मदिवस तू त्यांना दाखवावेस ही माझी प्रार्थना आहे. ज्यांच्या संसारिक जीवनाच्या वाटचालीमध्ये पिता परमेश्वरा
परत एक नवीन पान तू उलगडत आहेस. त्यांच्यासाठी, त्या कुटुंबांसाठी, पती पत्नींसाठी माझी प्रार्थना आहे. एकपर्यंत पुरविलेल्या आशीर्वादांबद्दल आभार मानतो आणि येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांचं कौटुंबिक जीवन, संसारिक जीवन अधिक आशीर्वादी फलद्रूप होऊ दे, ही माझी प्रार्थना आणि विनंती आहे. यहोवा त्यांच्या सहित त्यांची कुटुंब आशीर्वादित कर, दीर्घायुष्य दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून तो ऐकत्या. आमेन. यावेळेस आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना म्हणूया. त्यानंतर पाताळे पाळीक साहेब आशीर्वाद देतील आणि सुवंद्यदेव हे कवन गाऊन आपण उपासनेची सांगता करूया. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसं आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे. आमेन. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची मने व तुमचे अंतःकरणे आपला देव परमेश्वर व आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रेमात राखो. आणि आता देव जो बाप्याची प्रीती, देव जो पुत्राची कृपा आणि देव जो पवित्र आत्मा याची सहभागिता, सहजीवन आणि आशीर्वाद आम्हा सर्वांबरोबर, देवाच्या सर्व प्रिय लेकरांबरोबर आतापासून येथून पुढे युगानुयुग राहो. आमेन. सुवा